नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक वेगळी ट्रिक वापरून हँड पर्स कशी बनवायची ते शिकवणार आहे। 3 कप्पे असलेली ही हँड पर्स खूप छान दिसते। तुम्ही कुठल्या लग्न समारंभाला वगैरे घेऊन जाऊ शकता। कशी आहे, छान आहे ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी आहे ना, हे साडीचा माझा ब्लाऊज पीसचा एक छोटासा तुकडा राहिला होता, तो तुकडा मी घेतला आहे। बघा, आता त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। हे 21 बाय 8 म्हणजे अशी 21 बाय 8चा हा मी तुकडा घेतलेला आहे। आणि मध्ये मी गव्हाच्या पोतेचं हे लावलेलं आहे आणि खालनं असं लाइनिंगचं कापड लावलेलं आहे। ठीक आहे, आता काय करणार आहे, इकडनं 2-2 इंचावर मी मार्क करून घेतलं। असे दोन्ही बाजूला वरच्या आणि खालच्या बाजूला 2-2 इंचावर मार्क करून घेतले। आता 2 इंचावरचं ते मार्क केलेलं तिथं आपल्याला कापायचं आहे। आणि इथे ना आपल्याला ह्या मापाची चेन लावून घ्यायची इकडे। तसंच इथे पण हे कापून इथे आपल्याला चेन लावून घ्यायची। ठीक आहे, बघा अशा प्रकारे ह्या 2 चेनी मी लावून घेतल्या आहेत दोन्ही बाजूला, वरती आणि खालती। बघा, असं हे आपलं हा एक भाग तयार झाला आहे। आता ही उलट बाजू आहे। आता ह्याच्यावर परत मी अजून एक अस्तरचं कापड लावणार आहे आणि चारी बाजूने हे शिवून घेणार आहे। बघा, आणि उरलेलं कापड कापून घ्यायचं आहे आपल्याला। हे चारी बाजूने शिवून घ्यायचं आणि उरलेलं कापड कापून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे इथे मी मागच्या बाजूला अस्तर लावून घेतलं आहे। आता हे 2 आपले कप्पे तयार झालेत। आता 2 कप्पे कसं काय, आता हे जे आहे ना, ते असं बरोबर मधोमध दुमडून आहे ना, इथे एक शिलाई मारायची आपल्याला मधोमध। अशी एक शिलाई मारायची म्हणजे हा एक कप्पा आणि हा एक कप्पा तयार होईल। आता मी आहे ना 2 पट्ट्या तयार केल्या। ह्या पट्ट्या आहेत 21 बाय 3। 21 बाय 3च्या ह्या 2 पट्ट्या मी बनवल्या आहेत। आता हे जे 2 पट्ट्या आहेत ना, त्या पण मध्ये मी असं पोतं लावलं आणि खालनं मी असं अस्तरचं कापड लावलं। आता ह्या 2 पट्ट्या आपल्याला इथे अशा शिवून घ्यायच्या आहेत कडेला, त्याच्या कडेला। इथे एक पट्टी शिवायची आणि वरनं परत एक दाब शिलाई मारायची। अशी उलट्या बाजूने इथे शिलाई मारायची अशी, आणि परत हे असं सरळ करून इथे एक दाब शिलाई मारून घ्यायची। ठीक आहे, अशा प्रकारे ह्या 2 पट्ट्या मी लावून घेतल्या आहेत आणि हा माझा असा पीस तयार झाला आहे। हे बघू शकता तुम्ही। आणि इथनं वरनं मी परत एक अशी दाब टीप घेतलेली आहे बरं का। बघा, आता काय करायचं आपल्याला, ह्या बाजूने परत पूर्ण असं एक अस्तर लावून घ्यायचं आहे। हा एक अस्तरचा तुकडा मी काढलेला आहे आणि हे आपल्याला असं चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि उरलेला भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे मी अस्तर लावलेलं आहे इथे, बघू शकता तुम्ही। असं पूर्ण चारी बाजूने हे शिवून घेतलेलं आहे ह्याला। आता आपल्याला बंद लावायचे। आता असे 2 बंद घेतले मी। असे हे 2 बंद घेतलेले आहेत मी। आता हे बंद आहे ना 18 बाय 1 इंच, 18 बाय 1 असे हे 2 बंद घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, इकडनं आहे ना आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे। इथून 3.5 इंच घ्यायचं आहे
आणि इथून पण 3.5 इंच, 3.5 इंच. तर ही 3.5 इंचावर हे 2 माप घेतले. आता इथे असा हा बंद आपल्याला शिवून घ्यायचा आहे. अशाच प्रमाणे आपल्याला ह्या साईडला पण बंद शिवून घ्यायचा आहे. आता तुम्ही जर असं एकावर एक हे ठेवलं ना, समजा असं खडूनी मार्क केला आणि एकावर एक ठेवून जर हे असं दाबलं तर इथे हे असं आपलं मार्किंगचं वन येतं. म्हणजे मग त्याप्रमाणे बरोबर आपले बंद एकमेकांच्या समोर येतात. चला मग आता आपण बंद शिवून घेऊया. तुला बंद शिवून झालेत माझे. आता आपल्याला इथे चेन लावायची आहे. आता ह्या मापापेक्षा थोडीशी जास्त मी अशी चेन घेतली आहे, कारण की त्याचा आपल्याला नंतर रनर फिट करायचे म्हणून. इथे चेन लावताना काय केलं, आता ही चेन मी अशी काढून घेतलेली आहे. आता ही सुलट बाजू आहे आणि ही उलटी बाजूची चेन आहे. आता ही अशी उलटी चेन आपण इथे ठेवायची इथे शिवताना, आणि त्याच्यावरती ना एक कापड म्हणजे एक अशी कापडाची पट्टी ठेवायची. आणि ही चेन, कापडाची पट्टी, हा जो खालचा भाग आहे तो असा आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या कापडाची आपल्याला पाठीमागच्या बाजूला पायपिंग करता येईल. म्हणजे ही शिलाई जी आहे ना, ती आपले हे जे कापड दिसतं ना ते आपल्याला दिसणार नाही चेनच्या खालून. अशा प्रकारे दोन्ही बाजूला ह्या चेन लावून घ्यायच्या आहेत. आता ह्या प्रकारे अशा चेन लावून घेतली मी दोन्ही बाजूला. तुम्ही पाठीमागच्या बाजूने बघू शकता असं मी पायपिंग केलं आहे. त्याच्यामुळे कसं असं एकदम सुंदर असं दिसतं आपलं, एकदम म्हणजे असे धागे वगैरे बाहेर आलेले दिसत नाही. चला आता ह्याच्यामध्ये आपण रनर घालूया. आता हे रनर मी असं घालून घेतलं आहे बॅगमध्ये. असं हे आता आपली चौकोन असं हे झालेली आहे. आता काय करायचं, असं ही उलटी करायची. उलटी बाजू झाली. आता आपल्याला हे तर दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची, ह्या बाजूने एक आणि ह्या बाजूने एक. आणि शिलाई मारून झाल्यावर आपल्याला इथे पण पायपिंग करायची आहे बरं का. हे दोन्ही बाजूला शिलाई मारायची आणि दोन्ही बाजूला पायपिंग करून घ्यायची. तर हे 2 कॉर्नर मी शिवून घेतलेले आहेत, म्हणजे ते पायपिंग पण केलेली आहे. कसे वाटली, छान आहे ना. चला तर मग आपण आपली पर्स सरळ करूया. सरळ केल्यावर किती छान दिसते ना. बघा, हे आपला खालचा बेस तयार झाला आहे मस्तपैकी. आणि हा एक इकडचा कप्पा, आणि हा एक मेन मधला कप्पा, आणि हा कडेचा कप्पा. कशी वाटली पर्स, छान आहे ना. चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.